भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज फायनल रंगणार आहे। या स्पर्धेत भारतीय टीमचं पारडं जड असल्याचं सुद्धा मानलं जातंय, कारण भारतीय टीमने या संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच गमावलेली नाहीये। भारतीय टीम सलग तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करतेय। 2000 मधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ही टीम इंडिया सज्ज आहे। तेव्हा फायनलमध्ये भारताला लोळवत किवींना टीम इंडियाचा स्वप्नभंग केला होता। तर भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल आधी क्रिकेट प्रेमींचा उत्साह पाहायला मिळतोय। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात क्रिकेट खेळाडूंनी भारतीय संघ विजयी होईल असा विश्वास व्यक्त केलाय। या खेळाडूंसोबतच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी। पाहूयात। दादर परिसरामधील जे शिवाजी पार्क मैदान आहे, या परिसरामध्ये काही खेळाडू देखील जमलेले आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज या सामन्याविषयी, नेमका सामना कोण जिंकेल। बघायला गेलो तर न्यूझीलंडची पण बॅलन्स साईड आहे, इंडियाची पण साईड चांगलेली आहे, पण प्लस पॉईंट इंडियाला आहे की इंडियाची टीममध्ये जो अटॅक आहे, जो वरुण चक्रवर्ती आहे, तो आपला एक्का असणार आहे या मॅचला। पण मला वाटते कॉन्फिडन्स घेऊन खेळलं तर आपल्याला न्यूझीलंडच्या टीम पुढे जाऊ आपण आणि आपण ही आज चॅम्पियनशिप जिंकणार। 40 ओव्हरमध्ये जर 5 विकेटपर्यंत जर इंडियाचे पडत असतील तर मग पुढे हार्दिक पांड्या 100% 10 ओव्हरमध्ये 100 किंवा 120 आरामात करून देऊ शकतो। कमीत कमी नाही म्हटलं तरी 280चा टार्गेट तरी कमीत कमी पाहिजे, कारण की जेवढे ताकदीवान ते खेळाडू आहेत तेवढे आपल्याकडे पण आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त 300च्या वरतीच टार्गेट असेल। जेवढा पण त्यांनी पण दबावात खेळतील ते पण, आणि विकेट भेटतील आपल्याला, जेणेकरून आपण जिंकू शकतो। कॅमेरा पर्सन प्रवीण सह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाच्या विजयासाठी दादर येथील उद्यान गणेश मंदिरात बाप्पाला साकडं घालण्यात आलंय। क्रिकेट खेळाडूंनी गणेशाला अभिषेक करत भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे। जवळपास 25 वर्षांनंतर आपल्याला न्यूझीलंडच्या फायनल्समध्ये हरवण्याची संधी मिळतेय, त्यामुळे उद्यान गणेश मंदिरात अभिषेक बाप्पाला करण्यात आलाय। विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्य विश्वदेवी